श्रीराम पाटील साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, आजी आमदार, माजी मंत्री, सर्व तिघ पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझे पाठीराखे, शरद पवारजींचे पाठीराखे, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला, सर्वांना प्रणाम करून, श्रीराम पाटील तुम्ही भाग्य घेऊन आले। श्रीराम पाटिल तू आगे बढ़े जा, आफत से लड़े जा, आंधी हो या तूफान, झुकता हो आसमान, रुकना तेरा काम नहीं, चलना तेरी शान, तेरा नाम है श्रीराम। ही विजयी सभा आहे। हे सर्व बसलेले कार्यकर्ते तुमचा नाव ज्यावेळी निश्चित झालं त्याच्या अगोदर 15 दिवसापासून काम करताय। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तिघही पक्ष, शिवसेना, उभाटा गट आहे, आमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, चांगल्या पद्धतीने एकात्मने आपण काम करतो। तर कसं झालं, 70 वर्षात जे घडलं नाही ते या 2-3 वर्षात घडलं। कोण गेले काय गेले मला माहीत नाही। मी आणि अण्णा, घनश्याम अण्णा कुठे आहेत? आम्ही पश्चिम भागात गेलो होतो। 2 वाजेची वेळ होती। माझी माय म्हणाली, बाई तुम्ही ना अण्णा इथला ऊन तानमा काबरा फिरी राहणार म्हणतं प्रचारले, मग गडायले शे म्हणतं नाही माय गडाय गई, कुठे गई मालूम नाही, कोणी चोरी करी का मालूम नाही, नाही मग आपलं काय शे माणूस शेन तुतारी वाजणारा शे, तुतारीला मत दे म्हणून त्या म्हातारीने सांगितलं। त्या म्हातारीच्या प्रत्यक्ष इथं उपस्थित नसताना टाळ्या वाजून आपण त्या म्हातारीचं या ठिकाणी अभिनंदन करूया। कशा पद्धतीचं एक वलय असतं, व्यक्तिमत्वाचं वलय, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं वलय। आज शरदचंद्रजी पवार अत्यंत हलक्या आणि शिडक्या भाषेमध्ये टीका केली जाते। अरे राष्ट्रीय नेता आहे, त्यांच्या संदर्भात प्रफुल्ल पटेल साहेबांनी असं म्हटलं, मी त्यांच्यावर पुस्तक लिहिणार आहे। अरे तू काय पुस्तक लिहिणार बाबा? त्यांच्यावर 50 पुस्तक आहे, 5000 लेख आहे। संधी न मिळालेला सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून त्यांचा गौरव हिंदुस्थानात होतोय, असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं। आणि काहीतरी आणून काय टीका करतात। मी तर 40 वर्षापासून राजकारणात, माझं डोकंच चालत नाही कशी भाषा वापरायची, असं डोकंच चालत नाही माझ्या पक्षात आधी एक व्यक्ती होती, आता तो शिवसेना शिंदे गटात आहे। काय भाषा आहे, चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे, थोबाड लाल करून देऊ, चपलाने गालावर मारू। अरे राजकारण करा, हे काय थोबाड चाललंय तुमचं? हे राजकारण नाही, राजकारण सुसंस्कृत राजकारण करा। आमच्या पक्षात होते, दबाव होता, आज त्याच्यावर दबाव नसल्यामुळे ही भाषा बोलली जाते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आता येतील, जयंत पाटील साहेब येतील, पण आपल्याशी काही थोडा संवाद साधायला मिळावा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे। आज आपण जर पाहिलं तर मी स्थानिक भाजपचे नेते असतील, शिंदे गटाचे नेते असतील, अजितदादा गटाचे नेते असतील, त्यांच्यावर मी टीका करणार। स्थानिक माणसं आहेत, वरून आलं ते आपल्याला पुढं सांगतील। आपला लढा हा विचाराचा, संघर्षाचा, आज ज्या पद्धतीने केंद्र शासन चालू आहे त्या संदर्भातला हा लढा आहे। आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। 30 वर्ष भाजप जळगाव जिल्ह्यात, 10 वर्षात आदरणीय रक्षाताई आपली छोटी बहीण आहे, मी त्या संदर्भात त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणार नाही। 10 वर्षात चोपडा तालुक्याला काय मिळालं, 10 वर्षात रावेर मतदारसंघाला काय मिळालं। आता महिलांचं राज्य, इकडे आम्ही 2-3 जण गेलो होतो, तर म्हणले बा लोकसभेची निवडणूक आहे, म्हणे कोण उभं आहे तुमचं? म्हटलं श्रीराम पाटील आहे। म्हणे मला काहीच भेटलं नाही म्हणे, आता ज्या शेतस त्या ताईने आमले काहीच दिलं। काय दिलं म्हणे? 2 बाकडा दिला आणि 1 लाईट दिला। आता 2 बाकडे द्यायचं आणि 1 लाईट द्यायचा, हा खासदाराचं काम नाही, हे ग्रामपंचायतीच्या, नगर परिषदेच्या, नगरपंचायतचं काम आहे।
काही दिलं नाही. मग ज्यांनी काही दिलं नाही त्यांना आपण मतदान द्यायचं का? 10 वर्षात काही मिळालं नाही. अरे मेगा रिचार्ज 25 वर्षापासून रखडलेला आहे. मेगा रिचार्ज आपल्याला आठवण येईल. आपल्याला तुम्ही तुमच्या ह्याच्यात फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की हरिभाऊने हे काम केलं, मला पूर्ण करायचं आहे. तुम्ही पाहिलं नाही की हरिभाऊचा पक्ष भाजपचा आहे की कुठला आहे? प्रकल्प आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही आपल्याला विनंती करतोय, निवडून आल्यानंतरच्या पहिल्या भाषणात तुमचे 2 मुद्दे मला पाहिजे की हा जो सबंध सातपुड्याचा जो कालवा आहे, हा कालवा पूर्ण करण्याच्या संदर्भातला प्रयत्न मी करीन. आणि निम्नतापी प्रकल्प जो पाडळसा आहे, तो पाडळसा प्रकल्पाला मी चालना देईन. हे 2 प्रकल्प झाले तर महाराष्ट्रातील, कदाचित हिंदुस्थानातील सर्वात हिरवा तालुका हा चोपडा तालुका राहील. आणि त्या संदर्भात आहे, आता गोळीचं पाणी मिळतं, अनेरचं पाणी मिळतं, पण ते पुरेसं नाही. आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला प्रकल्प पाहिजे, आम्हाला पैसा पाहिजे, विकासासाठी पाहिजे, सामाजिक न्यायासाठी आपल्याला पाहिजे. सूर्य चंद्र असेपर्यंत घटना बदलणार नाही. आणि आता परवा ते कोणी लल्लू म्हणून आहेत बिहारचे, लल्लू सिंग, ते कर्नाटकचे, त्यानंतर त्या ज्योती मिर्झा, काय सांगितलं त्यांनी? आम्हाला 400 लोक निवडून आणायचे आहेत, आम्हाला घटना बदलायची आहे. आम्ही आता त्यांना सांगतो, सूर्यचंद्र असेपर्यंत तुमचं राज्यही येणार नाही, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही कायमस्वरूपी राहील. आणि त्या संदर्भातलं हे मत आहे. एक माणूस, एक मत, एक किंमत. बाबासाहेब दिलं, टाटा बिर्लाला एक मत. आपल्याकडे चोपड्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला एक मत. मतासाठी जा तुम्ही. एक मत तुमचं महत्त्वाचं आहे, एक मत काफी आहे. मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असताना मीरा भाईंदरमध्ये आमचे शशांक गांधी म्हणून उमेदवार होते. तो एका मताने पडला. तो आला माझ्याकडे, बाई मी एका मताने पडलो. अरे एक मताने पडला काय ना 1000 मताने पडला काय? जीत गया वो सिकंदर. आपको हमें सिकंदर बनाना है. श्रीराम पाटील, तुम्ही सिकंदर व्हाल आणि चांगल्या मताने निवडून याल, अशी आजची परिस्थिती. आम्ही एक प्रचार सभा सर्व स्थानिकांची घेऊन 9-10 तारखेला चोपड्यात, पण श्रीराम पाटलाच्या संदर्भात आपल्याशी मला बोलायचं होतं. आणि चांगला माणूस आहे, शानदार आहे आणि दिलदार आहे. मुंबईवरनं ज्यावेळी लोक निघाले, मजूर निघाले, सर्व पायी निघाले, काय आपण मोदी साहेबांना सांगा, पायी लाखो मजूर मुंबईवरनं निघतात बिहारला जाण्यासाठी, उत्तर प्रदेशला जाण्यासाठी. हजारो लोकांना रोज जेवण देण्याचं काम श्रीराम पाटील तुम्ही केलेलं आहे. अरे ताली बजा के इसको बोलो. तुम्ही पाहिलं नाही हिंदू आहे का? तुम्ही हे पाहिलं नाही तो मुसलमान इस्लाम आहे का? अरे माणूस महत्वाचा आहे. आपल्या तुतारीमधला तुतारी महत्वाची, पण तुतारी वाजवणारा माणूस महत्वाचा. तुमच्यातला माणूस आम्हाला आवडतो, म्हणून या ठिकाणी या हजारोने हे लोक जमलेले आहेत. येऊन तर आम्हाला थोडी भीती वाटत होती. 12 वाजेचा वेळ, कैलासबाबू मंडळी जमतील की नाही? चांगली जमली मंडळी. आज राजकारण बदलायचं आपल्याला. क्या खूब रंग बदला है जमाने का, अपने अपने पर वार करते हैं. पहले यारों पर यार मरते थे, अब यार यार को मारते हैं. शिवसेनेचे फुटलेला गट तो हा की तो ते कोर्ट ठरवी, ते एकमेकावर टीका करतात. राष्ट्रवादीचा फुटलेला गट तो इकडे याच्यावर टीका करतो. म्हणजे जे फुटले त्यांना आतापर्यंत पाप काहीच माहीत नव्हतं. आता त्यांना पाप माहीत पडलं की माझ्याच पक्षातल्या या माणसाचं काय पाप आहे. अरे तुमचं काय पाप आहे? जे गेले, जे फुटले त्यांचं पाप कमी आहे, ज्यांनी फोडलं त्यांचं पाप जास्त आहे. आणि कोटीत बोलतात, लाखोमध्ये बोलतच नाही. 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, लाख नाही. आणि तो खोका होता ना, त्याच्यातील लाख नव्हतं, कोटी होते. ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना विचारा कोणी काय होते. आपल्या कोणावर टीका करायची नाही. कोणी म्हणतात 10 खोके, कोणी म्हणतात 30 खोटे.
आता ज्याचं त्याचं व्यक्तिमत्व असेल तसे खोके मिळायला नाही, पण खोका हा लोकशाहीला धोका. हा खोकावाल्यांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. आपल्याला या भारताची घडी आहे जी विस्कळीत होईल अशा प्रकारचं आपल्याला आज वाटतंय, ती विस्कळीत होऊ नये. ही लोकशाही टिकली पाहिजे. तुम्ही राष्ट्रवादीचे, तुम्ही काँग्रेसचे, तुम्ही शिवसेनेचे, तुम्ही कुठल्या पक्षाचे, कुठल्याही पक्षाचे असा, पण लोकशाहीचे पालक व्हा, लोकशाहीचे शिपाई व्हा. लोकशाहीला कशी आपण पूर्णपणे पुढे जाऊ या संदर्भातला विचार करा, ही विनंती आपल्याला मी करतोय. शरद पवार साहेबांचा सारखा माणूस मी पाहिला नाही. मी 35-40 वर्षापासून त्यांच्या संदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीने कृषी खातं चालवलं. अरे पंजाबचे, हरियाणाचे शेतकरी म्हणाले किसानों का नेता, किसानों का मसीहा. या सरकारने शेतकऱ्यांसाठी 10 वर्षात काय केलं विचारा. तुम्ही भाजपवाल्यांना विचारा की तुम्ही 10 वर्षात काय केलं शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही, मल्ल्याचं कर्ज माफ करतात. तो मल्ल्या तो TV याच्यात दिसतो, 3-4 पोरींना सोबत घेऊन तो मल्ल्या फिरतो, त्याचं कर्ज माफ. चौकसीचं कर्ज माफ. तो नरेंद्र मोदी कोण आहे त्याचं कर्ज माफ. शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही. जो शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही, 2 परिवार आहेत या हिंदुस्थानामध्ये, त्यांच्याकडे 8 ते 10% हिंदुस्थानाची मालमत्ता आहे असं म्हणतात. आपण काही मोजायला गेला 50 कुटुंबाशी आहेत या देशामध्ये, 22% मालमत्ता म्हणे त्यांच्या हातात आहे. आता ही आपल्याला ते चालत असेल तर गोष्ट वेगळी. शेतकऱ्यांचं राज्य पाहिजे, सामान्य माणसाचं राज्य पाहिजे, झोपडीत राहणाऱ्याचं आपल्याला राज्य पाहिजे. अरे झोपडीला असते काळी, मातीला हे असते मोल, फाटक्याच्या स्वप्नाला विकासाची ओढ. आणि ही विकास करण्यासाठी श्रीराम पाटील आज या ठिकाणी आहेत, त्यांना आपण मतदान करावं. त्यांच्या जीवनातले मला एक संदेश दिसतो. आई वडील गरीब, मामाने शिक्षण दिलं, स्वतः त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने पुढे गेले. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी गरीब राहणार नाही. हा त्यांचा जीवनाचा संदेश आहे. आज 500 कुटुंब जे आहेत, हे 500 कुटुंब त्यांच्याकडे पोट भरतायत, नोकरी करतायत. हे 500 कुटुंब, आणि ते हात बांधून बसला असता की मी गरीब आहे आणि मी काय करून, मला कोण नोकरी देतं. तुम्ही एक ज्याला आपण म्हणतो की आयकॉन, तसे महाराष्ट्रातील जे उमेदवार उभे आहेत त्याच्या आयकॉन श्रीराम पाटील साहेब. आपण हात वर करून श्रीराम पाटलांना सांगा कि श्रीराम पाटिल आप जीत गए, आप आ गए, अगली तैयारी करो और सब ये आप ही का है. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आपल्याला. अरे हिमालयावर प्रेम करणारा माणूस आहे, फक्त सह्याद्रीवर नाही. सह्याद्रीवर आहे प्रेम, हिमालयावर आहे नजर, गोदावरी ते गंगा, पंचगंगा ते अलकनंदा, सर्वांविषयी आहे आदर, सर्वांविषयी आहे कदर. असं हे व्यक्तिमत्व थोड्याच वेळात या ठिकाणी येईल. आपण साहेबांचे विचार आहे का? साहेब हा माणूस नाही, एक व्यक्ती नाही, एक विचार आहे, एक सिद्धांत आहे. साहेबांच्या सोबत जायचे. चोपडा तालुक्यांनी काही अपवाद सोडले तर कायमस्वरूपी शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत चोपडा तालुका राहिलेला आहे. आपण साहेबांच्या नावाची एक घोषणा देऊया आणि माझ्या भाषणाला मी विराम देतो. शरदचंद्रजी पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. धन्यवाद भाईसाहेब. यानंतर खानदेशचे मुलुक मैदान तोप जगनभाई सोनवणे, संविधान आर्मी राष्ट्रीय